नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. आपण वसमत शहरामध्ये आहोत. तहसीलच्या समोर ह्या आपण पाहू शकता, माझ्या पाठीमागे मोठ्या संख्येने महिला आहेत. ह्या महिला नेमक्या कशासाठी जमल्यात, यांच्या काय मागण्या आहेत हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. मावशी, कशा माध्यमातून तुम्ही इथे आलात, काय मागण्या आहेत तुमच्या? काय आमच्या घराला पाणी घुसलं, आमचं सगळं पुरे झोपडपट्टीला पैसे भेटले नाही, काय नाही. पैसे भेटले नाही, काय नाही आम्हाला. हा, आम्ही गरीब माणसं आहे, सगळं पाणीच पाणी झालं आमच्या झोपडपट्टीला. हा, अजूनही काही मावशी, काय काय मागण्या आहेत तुमच्या? काय काय मागण्या? आमच्या घरात पाणी घुसलं, आम्ही रात्रभर पाणी काढून बेजार झालो, तब्येती खराब झाल्या. अर्ध्या लोकांना पैसे भेटले, अर्ध्या लोकांना भेटले नाही. आम्हाला पण भेटले नहीं। गरीब लोगों को पैसे नहीं मिले, सर्वे करे नहीं, हमारे एरिया में आए नहीं, कुछ नहीं। बड़े बड़े घर लोगों को पैसे दिए, बिल्डिंग वालों को पैसे दिए, गरीबों को पैसे नहीं दिए। गरीबों का सर्वा नहीं करे अभी आके, ये वजह से हम यहाँ पे आए वाले। अरे मावशी, मावशी, काय काय मागण्या आहेत तुमच्या? काय काय सांगाल तुम्ही? चांगले चांगले पैसे दिले बापू, गरीब माणसाला काय बघणार, काय नाही. गरीब माणसाला काहीच नाही साहेब, मरून तर त्याला काही नाही, आणि चांगल्या खाऊ घालत त्याला, खाऊ घालायचं नाही त्याला, काहीच नाही. आमच्या इकडे पाणी शिरलं तर आम्हाला 5 पैसे आले नाही. 2 अर्धे गेले, आम्ही जमाना दिला, आम्हाला खडकू नाही आला. खडकू नाही आला म्हणतात मावशी? काय मला कोणी नाही बाबा, माझ्या एकच लेक आहे. मला पाणी नाही, नाही ना, सरकारी नाही, पाणी येत नाही घेऊन त्याला राहायला. मला काय बरोबर काय काय मावशी, पुन्हा पाणी आलं, त्यानंतर पाणी आलं का नाही? पाणी उघड्यावर बंद झालं पाणी यायचं. जेव्हा पाणी आलं तर घरात सासू लागला, असं बिताड पडले, फुटू काढून नेले, बिताड पडले, किती पडले. अजूनही काही महिला या ठिकाणी आहेत. काय मागण्या आहेत त्यांच्या? कशा पद्धतीने त्यांना अडचणीला सामोरे जावं लागलं? काय प्रकार घडला होता मावशी? काय ना आमच्या घरात पाणी शिरलं, आंबेडकर नगरचे आहो आम्ही. आमच्या घरात पाणी शिरलं, एकदा म्हणतात, 3दा आम्ही कागद भरले, त्याचा काय निरोप आला नाही. आणि आता आम्हाला ते आमचा निर्णय लागला पाहिजे. नाही तर आमच्या इतके वाईट नाही तर तुम्ही नाही करीत असाल तर आम्हाला काय करायचं ते आम्ही करतो. आम्हाला आता पाहिजेत म्हणजे पाहिजेत. तुम्ही आमची हे करू का? आता काय पाहिजे? काय पाहिजे? घरात शिरलेले पाणी प्रत्येक माणसाला भेटले, तर आमच्या आंबेडकर नगरला का भेटले नाही? आम्हाला ते 10,000 पैसे काय भेटले ते आम्हाला पाहिजेत. नाही तर मग तुमच्याकडे होत नसेल तेही सांगा, की हे निवडून गेले पडलेलं आहे, त्याला भेटत नाही पैसे म्हणून ते सांगा. मग आम्ही काय करायचं ते करतो. तुम्ही काय घरून देईना झाले तर? हा, गरीबाचा लक्ष करा जरा, गरीबाचा. चांगल्या चांगल्याच्या घरी नेऊ दे आले तर, चांगल्या चांगल्याच्या कागद घ्यायला तर, गाडीवर बसून नाही आले तर, आणि आम्ही काय केलं त्याचा काय वाईटपणा केला आम्ही? आम्हाला आता आमचा हे निर्णय लागलाच पाहिजे. चांगल्या चांगल्याच्या घरी गाडीवर बसून नेऊन दिलेत आणि गोरगरिबांना मिळाले नाही, असा देखील आरोप या महिलांनी केलेला है. क्या क्या बोलते खाला? क्या मेरा झोपड़ा गिर गया पूरा, पानी घुस गया था घर में, पूरी सब्जी सब ये दिया उठन में कोई भी नहीं ना आगे पीछे हुई, पूरा झोपड़ा गिर गया मेरा। फिर पैसे मिले कि नहीं मिले? नहीं मिले, देखो पैसे मिले नहीं, जरा सा दिए, सब दिए, मिले नहीं। घर में पानी घुस के होगी, मुसाफिर मैं लेके हूँ। आणि काही महिला सोबत आहेत. मावशी, घरात पाणी घुसलं होतं, पैसे मिळाले का नाही? नाही भेटले ना पैसे आम्हाला, कोणाला भेटले कोणाला नाही. त्याच्या घरात घुसलं त्याला भेटले, नाही घुसणाऱ्याच्या भेटले, मग दिले तर समजेल द्यायचे ना. मुसाफर महिल्यामध्ये राहतो आम्ही. तुमचं काय काय नुकसान झालं होतं? आमच्या घरात पाणी उपशिलं रात्रभर. आम्ही रात्री 1 वाजता, लेकराला झोपा जागा नव्हती सुद्धा आमच्या, पण गाव टाकले, कुठं कुठं पाठवून दिले आम्ही. लेकर जिथं बसा जागा तिथं, मग आम्हाला नाही दिले पैसे, मग देणार दिले, आम्हाला द्यायला पाहिजे त्याने सगळ्या बरोबर. आमचे लेकर आम्ही बाहेर पाठवले कुठं कुठं, झोपा सुद्धा जागा नव्हती आमच्या घरामध्ये. मला तर असं बोलू द्या, आमचे लेकर बाहेर पाठवले आम्ही. मला बाबा कोणी नाही, एक पोरगी आहे, मला सरत नाही पायानं, मला घर नाही बरोबर राहायला. मला जगवाय कोणी नाही. मला तुमच्या घरात तिथे पाणी घुसलं होतं का? पाणी घुसलं तर बिताड पडलं. आम्हाला असं आठवलं नाही की आम्ही फोटो काढून ठेवले नाही एवढी की रात्रच्या पाणी उपसित फोटो आम्ही हुशार असतो ना, फोटो काढायची गरज नाही. सर्वे करायला समजायच्या इकडे आले, पूर्ण वसमतला हिंडले सर्वे करणारे, आणि आंबेडकर नगरला का आले नाही सर्वे करायला? आमच्या घरात येऊन बघा आता बी तुम्ही, आणि आताही नेऊन दाखवतो त्याला आमच्या घरात कसं पाणी शिरलं, काय नुकसान झालं, काय नाही, आमचा काय हाल गुजरला. आम्ही माणूस केलं तर गपची बसलो बाबा, सर्वे व्हायला त्याच्याबरोबर आपले सर्वे होईल. मग आमचा सर्वे का केला नाही आहे?
वसमत शहरातल्या आंबेडकर भाग असेल तथा इतरही भागामध्ये पुराचं जे पाणी शिरलं होतं त्यामध्ये प्रचंड प्रमाणात अनेक घरांचं नुकसान झालं होतं. घरातलं अन्नधान्य देखील भिजून गेलं होतं. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात जे काही नुकसान झालं होतं त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुद्धा झाली. त्यानंतर पंचनामे देखील झाले, मात्र नुकसान भरपाई अद्यापर्यंत मिळाली नाही. गोरगरिबाला नुकसान भरपाई न देता धनदांडग्यांना नुकसान भरपाई दिल्याचा आरोप सदरील महिलांनी केलेला आहे आणि या वसमतच्या तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने महिला जमलेल्या आहेत. ही मदतीची अपेक्षा या महिला करीत आहेत. जोपर्यंत मदत मिळणार नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा देखील या महिलांनी घेतलेला आहे. माझे सहकारी भागवत उदास, मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली.